प्रोव्हाइड केले गेले त्यांचा सगळ्यांचा महिलांना क्रिकेटसाठी खूप खूप धन्यवाद असेल. पालघर साई इलेव्हन पालघर आणि अक्षय किशोर संके सर आपलं सुद्धा मनापासून धन्यवाद. नक्कीच आपण पाहू शकता पालघर तालुका आदिवासी क्रिकेट कमिटीची आदरणीय सन्माननीय अध्यक्ष महोदय विजय तेरे साहेबांचं आगमन झालं सकाळ सत्रामध्ये. त्यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत. आपण बघा दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. एका बाजूला संदीप आणि सुनील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला संघ पाहू शकतो बॅटिंग करण्यासाठी सज्ज झाला विजेता वीरेंद्रनगर म्हणजे पालघरचा संघ पाहू शकता आपण वीरेंद्रनगर. आणि एका बाजूला साई इलेव्हन पालघर. वीरेंद्रनगर म्हणलं तर सूर्या यांचा गाव म्हणला जाईल. अंडर बॉक्स क्रिकेटची पहिली स्पर्धा 50,000 जी वीरेंद्रनगर मध्ये पार पडली अशी ती वीरेंद्रनगर पाहू शकाल. बघा पहिला षटक गोलंदाज मिस्टर रोहित सर परंतु मागील या स्पर्धेमध्ये पहिल्या मैदानावर टाकणारा गोलंदाज पार पडला तो म्हणजेच वीरेंद्र बाबरे. आपण पहिला असा संघ पाहिला ज्या एका संघामध्ये एकाच कुटुंबाचे 7 ते 8 खेळाडू पिताश्री असतील काकाश्री असतील बंधू असतील असे खेळाडू खेळताना पाहायला भेटले सातपडी सी संघाकडून. एक चांगला संघ बांधले गेले आणि आपण सांगतो ना की जेव्हा आपल्या घरामध्ये सेना आहे तर बाहेरच्या खेळाडूची गरज नाहीये अशा प्रकारे संघ पाहायला भेटला सातपडी सी संघ. यावेळेस पहिला चेंडू फटका सुरेख खेळलाय डीप लॉंग लेगला वन बाउंस सीमारच्या पार आलाय खणखणी दर्जेदार चौकार. फलंदाज मिस्टर संदीपच्या बॅटमधून 4. सुनीलच्या बॅटमधून चौकार आलाय. तसं क्रिएशन केलं गेलं. नॉन स्ट्रायकिंगला संदीप आहे. गोलंदाज रोहितच्या पहिला चेंडू लेग स्टंप वरचा चेंडू फटका सुरेख खेळला गेला 4 धाबांनी. परत फुलटॉस बॉल क्रॉस बॅट खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे चेंडूवर येतो मिस्टर इथे शेड्यूलला फील्ड करतोय जेबी. आपण पाहू शकता टी शर्ट वर लिहिले गेले त्यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण केले गेले. एक सिंगल धाव. साई इलेव्हन पालघर आपला 12th मॅन आमच्याकडे पाठवायचं आहे सर प्लीज. दक्षता घ्या 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा प्लीज. सामने कारण की प्रत्येकाला विनंती असेल 12th मॅन तुमचं आमचं कॉम्बॉक्स मध्ये ना अनिवार्य असेल. युट्यूब लाईव्ह आपण सामने पाहतोय. प्ले डाऊन सुरेख चेंडू अप्रतिमरित्या टाकला गेला. पहिल्या चेंडूवर चौकार दुसऱ्या चेंडूवर सिंगल तिसऱ्या चेंडूवर पलटवार गडी बाद केला गेला. संदीप गोल्डन डकचा शिकार बॅक टू डगआउट. धन्यवाद डीजे मास्टर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल महेश. 5 वर 1 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. पहिला षटक मार्ग असता है गोलंदाज रोहित चांगला पलटवार करतोय. पहिल्या चेंडूवर चौकार दुसऱ्या चेंडूवर सिंगल तिसऱ्या चेंडू गडी बाद. नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावर महेश आपण पाहू शकाल. त्यावेळेस स्लोवर चेंडू होता परंतु लेग स्टंपच्या थोडासा बाहेर पंचनाके दंडित करतील. दुनिया समांतर केले गेले. धावा येतील एक अवांतर धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 6 लॉस ऑफ 1 विकेट. जागृत राऊत आपण पाहू शकता. मॅन फ्रॉम सरावली पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ऑनलाईन ऑपरेटर मॅन्युअल स्कोर पाहू शका आपण मिस्टर तन्मय एका प्रतिम काम करताना. त्याचा मॅन फ्रॉम बहाडोली चॉकलेट बॉय मिस्टर कपिल पाटील आमचे कॅमेरामॅन जोडले गेलेत. एका प्रतिम काम. हलका बॅटने खेळला गेला खेळाडू पाहू शका. चेंडूला फील्ड करतोय. चेंडूला फील्ड केले गेलं अवयच्या माध्यमातून सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. आपण पाहू शकाल सुनील 2 चेंडू 5 वर खेळतोय आणि 1 चेंडू 1 वर. महेश धावांची गोष्ट की धावा आहेत त्या 7. नक्कीच पाहिलं तर बाबूराव भरप साहेब सुद्धा आगमन झालं. बाबूराव सर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. यावेळेस पाहिलं तर थोडासा अष्टमीच्या बाहेर होता कट करायचा प्रयत्न होता. विकेट किपर आपण पाहू शकता. विकेटच्या मागे कल्पेश सुरेखरित्या चेंडू गॅदर करतोय. राहुल नक्कीच पाहिलं तर जेव्हा जर्सी मध्ये एखादा संघ उतरतो ना मैदानाच्या आधी सुरेख वाटतं आपल्याला. अशा प्रकारे संघ पाहू शकाल आपण साई इलेव्हन पालघर. नक्कीच साईंचं नाव लगावलं गेलंय. साईबाबांचं नाव संघाच्या पुढे
आणि आपण सांगतो ना आई, जेव्हा म्हणलं तर नक्कीच साई असा उच्चार नक्कीच निघतो आणि तो संघ मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेस ऑन साइडला खेळला गेला 1 बाउन्स 2 बाउन्स. जितेश जिग्नेश चेंडूला फुल करतोय तेव्हा परत एकेरी धावाने समाधान नक्कीच मानावं लागेल. पहिला षटक संपुष्टात येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद धाबा येते 8 धावफलकावर. जाऊ दर्शनाला मुर्शिदीचे लाडू. तर बघा आपण नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित. यावेळेस पाहायला गेलं तर डेड बॉल पंच दर्शवतात कारण की बेल्स खाली पडल्या गेल्या. तर बघा आपण पहिला चेंडू डेट दिला गेला त्यानंतर बरं गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर रोहित वाडान गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय. पहिला षटक यांच्या माध्यमातून. यावेळेस सुरेख चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता विकेट कीपर येतात परंतु पाहिलं गेलं तर शॉट पॉइंटला खेळाडू आहे चेंडूला फुल करतोय. एकदम नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या एक पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 या अंकावर. दुसरा षटक मार्गस्थ आहे. 9 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. भावीन आपण पाहू शकला शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षण करतो. यावेळेस स्लोवर चेंडू नक्कीच पाहायला भेटला आपल्याला. प्रत्येक डॉट बॉल होतोय. आपण डॉट बॉल नक्कीच पाहू शकाल आपण. त्यावेळेस स्लोवर चेंडू आणि बोटवरती फलंदाज मैदानाच्या बाहेर मिस्टर महेश बागतोडगाव. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल आपण कैलास. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल आपण कैलास. लेफ्ट हँड बॅटर आलाय. गडी बाद झाले त्यापर्यंत पाहिलं तर 2-9 धावा धावफलकावर. यावेळेस फटका सुरेख खेळलाय. डीप लॉंग लेगला खेळाडू नाहीये आणि चेंडू सीमारेषा पार आलाय. खणखणीत दर्जेदार महामेळावा. चौकार 4. तर बघा आपण चौकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 धावा धावफलकावर.
फुलटॉस बॉल परत एकदा ऑफलाईन खेळायचा प्रयत्न होता. बॅटची खालची टू नक्कीच लगावली. लॉंग ऑनला खेळाडू आहे, चेंडूला फुल करतोय. धावसंख्या धाव पोहोचल 14. चेंडूची गोष्ट दुसरा षटक मार्ग 5 चेंडूचा खेळ संपला गेला. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 गडी बाद झाले पाहू शकाल आपण. पहिला गडी बाद झाला मिस्टर संदीप आणि दुसरा गडी बाद झाला महेश. दीपेश बसवत मॅन फ्रॉम शिरगाव त्यांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्सवर संपर्क साधला लगेच. त्यावेळेस कव्हर चेंडू होता पाहू शकाल. विकेट किपर आपण पाहतोय कल्पेश चेंडूला फुल करतो परंतु लेग बाईटचा कॉल सचिन कलिंगड सर नक्की दर्शवत असताना षटक क्रमांक संपला गेला. दुसरा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7.50 सरासरीने धावा जमा केल्या गेल्या. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 15. चला दीपेश बसवत सर जर असतील तर कृपया आमच्या कॉम्बॉक्स कडे लगेच जायचं आहे. मॅन फ्रॉम शिरगाव संदीपजी आंबा साहेबांना संपर्क साधायचा आपण. दीपेश बसवत ओव्हर टू डीजे मास्टर. नक्की डीजे मास्टर जो कौतुक करावं लागेल. स्वप्नील आपण पाहू शकाल आमच्या कॉम्बोच्या समोर आहेत. त्यांना पाहून त्यांनी नक्की संगीत लगावलंय. हेअरस्टाईल खूप सुरेख आहे स्वप्नील यांची. तसं डीजे मास्टर संगीत लगावतायत. कपिलजी पाटील ते चित्र नक्की टिपतील आमच्या कॉम्बोच्या समोर. स्वप्नील आहेत फिल्डिंग करत असताना. आणि बघा आपण तिसरा षटक घेऊन गोलंदाज मिस्टर सुरेंद्र. स्ट्रायकर फलंदाज पाहू शकाल सुनील. 6 चेंडू 7 वर बॅटिंग करतो चौकाराच्या मदतीने. यावेळेस पर्यंत खेळायचा प्रयत्न होता. डाऊन स्टॉपला चेंडू ट्राबल झाला. खूपच वेगाने खेळाडू जात आहेत परंतु चेंडू भरधाव वेगाने निघून गेलाय. सहज सीमारेषा पार आला. यावेळेस चौकार 4. बघूया आपण यावेळेस लोबर चेंडू होता कट करायचा प्रयत्न. चौकार नक्कीच खेळला गेला. 4 धावा आल्या. दर्शक जाऊन पोहोचेल 19. इकडून जरी पाहिलं तर 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्यामुळे 11 चेंडू 20-22 धावा जरी आल्या तर नक्कीच चांगला सामना म्हणला जाईल. यावेळेस ऑन साइडला ट्रॅव्हल केला. डीप मध्ये पाहू शकाल आपण. जिग्नेश चेंडूला फुल करतोय. चेंडूला फुल केला. सुरेख ॲक्युरेट थ्रो पाहायला भेटला. विकेट किपरच्या हातामध्ये कांद्याचा पुरेपूर उपयोग केला गेला आणि चांगली फ्रिकी एक धावाने धावफलक पुढे सरसावे. धावसंख्या 20. लॉस ऑफ 2 विकेट. आपण पाहू शकाल धावफलक 20 वर 2.2 चेंडूचा खेळ संपला गेला. अशा प्रकारे धावफलक पाहू शकाल आपण आमच्या धावफलकावर. अप्रतिम स्पर्धा पाहू शकाल आपण राबवली गेली तुमच्या कमिटीच्या माध्यमातून. एक अप्रतिम कमिटी उभारली गेली पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून. कट करायचा प्रयत्न होता. विकेट किपर चेंडूला गॅदर करतोय. डॉट बॉल आलाय. नक्कीच या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार. दुसरा चेंडू एकेरी धाव. तिसरा चेंडू निर्धाव. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. निर्धाव चेंडू आलाय. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू आपण पाहू शकाल. 5 धावा आतापर्यंत खर्च केल्या. अजूनही पाहिलं तर येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. तिसरा षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये. सुरेख चेंडू होता. त्याचा फुलर चेंडू खेळायचा प्रयत्न नक्कीच केला होता परंतु चेंडू विकेट किपरच्या मागे निघून गेला. एकेरी धावासाठी. धावसंख्या पाहू शकाल. धावसंख्या 2 पोहोचते 21. 17 चेंडूचा खेळ संपला. 17 चेंडू मध्ये आतापर्यंत पाहिलं तर 3 चौकार आलेत. 2 गडी बाद झालेत. धावा आहेत त्या धावफलक 21. अशा प्रकारे धावफलक आपण पाहू शकाल. त्यावेळेस बॅटची आतली कडा नक्कीच लगावली. खेळाडू आहे शॉर्ट फायनलला मिस्टर कुणाल चेंडूला फुल करतोय. 1 धाव पाहू शकाल. 22 वर 2. 3 षटकांचा खेळ संपला गेला. आपण पाहतो यावेळेस पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून महामेळावा उद्याच्या दिवसामध्ये अंतिम दिवस या स्पर्धेतला. 17 तारखेपासून महामेळाला सुरुवात झाली आणि उद्या 25 तारीख सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकाल. 1 धाव समाजासाठी, 1 धाव अस्तित्वासाठी हे ब्रीद वाक्य महिला व पुरुष गटांसाठी 5 किलोमीटर मॅरेथॉन ठेवली गेली आहे. नक्कीच आपण सांगतो ना की हिंदीमध्ये एक म्हण आहे, हमारी एकता ही हमारी पहचान. आणि पाहिलं तर आमची एकताच आमची ओळख आहे हे दाखवून देतात आमचे एसटी बंधू आणि खूप महत्वपूर्ण आहे.
आपल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी चांगलं कार्य केले गेले आमच्या कमिटीच्या माध्यमातून. उद्या सुपर 8 चे सामने असतील. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये सुपर 8 चे ड्रॉ टाकले जातील लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून. आणि उद्या आपण पाहू शकणार महिलांसाठी या क्रिकेट स्पर्धा सुद्धा आहे. आणि पाहिलं तर 10 संघ आहेत, 10 मध्ये एक संघ चॅम्पियन बनेल. परंतु पहिल्यांदा ही स्पर्धा राबवली जाते आमच्या कमिटीच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज पाहू शकाल. गोलंदाज मागत सजले मिस्टर अभय. पहिला चेंडू निर्धाव. फुलटस बॉल ऑन साइडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे स्वप्नील. चेंडूला फेक करतोय. फेकी केली गेली सुरेख. अभय करणार नाही चुकीने. फलंदाज मैदानाच्या बाहेर कैलास. नक्कीच पाहिले गेलं तर पालघर जिल्ह्यामध्ये पालघर तालुक्याचे 10 महिला संघ आपण पाहू शकणार. पहिल्यांदा एवढी मोठी स्पर्धा महिलांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे म्हणला जाईल. कारण की संदीपजी अंबासर येणाऱ्या काळामध्ये महिला सुद्धा चांगले क्रिकेट खेळतात. आपण पाहिलं तर दांडी भागामध्ये आपण खेळाडूंना पाहू शकतो. महिलांना मुंबईला खेळतात. अजून पाहिलं तर लेदर क्रिकेट सुद्धा खेळू शकतात. आपल्या येणाऱ्या महिलांसाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे. कालच्या दिवसामध्ये पाहिलं एक चिमुकली आमच्या व्यासपीठावर बघून सकाळच्या 17 संध्याकाळच्या 17 मॅच सामन्याचा आनंद घेत होती. नक्की उद्या सुद्धा ती येणार आणि सामन्याचा आनंद घेणार. यावेळेस बॅटची कडा नक्कीच लगावली. कल्पेश चुकी करतोय आणि चुकी केली गेली. पाहिलं तर नॉस्टांगीला थ्रो केला असता कुठे कधी बाद झाला असता. परंतु कल्पेशने झेल सोडला. मनामध्ये थोडासा कन्फ्युजन होता डायरेक्ट हिट स्ट्राईक वर करावं की नॉन स्ट्राईक वर. परंतु चेंडू हातामध्ये ठेवला. एकदा परिपूर्ण केली गेली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित. धाबा आहेत त्या 24 3 गाडीच्या मोबदल्यामध्ये. शिरगाव संघाचे मिस्टर दीपेश बसवत प्लीज आमच्या कॉमेंट्री बसवर लगेच संपर्क करा प्लीज. हेलिकॉप्टरचा खेळायचा प्रयत्न होता. ऑन साइडला डीप मध्ये खेळाडू चेंडूला फील्ड करतायत. चेंडूला फील्ड केलं गेलं परंतु एकेरी धाव. रोहित पाहायला भेटले आपल्याला चेंडूवर फील्ड करत असताना. धावसंख्या 25. आजचा पहिला सामना आपण पाहिला 47 धावा लगावल्या 48 धावा लगावल्या होत्या असा सामना होता. दुसऱ्या सामन्यामध्ये पाहिला आपण 39 धावा लगावल्या. 40 धावांचा पाठलाग. तिसरा सामना 27 धावांचा होता. या सामन्यामध्ये शेवटच्या क्षणामध्ये डाऊन द ग्राउंड सरळ बॅटने ठोकलाय. यावेळेस फलंदाज मिस्टर सुनीलच्या बॅट मधून हा आलाय षटकार 6. तर पण 31 धावा धावफलकावर पाहू शकाल. सांघिक धावसंख्या त्याच्यामध्ये 21 धावा सुनीलच्या बॅट मधून आलेत. परदेदा बॅकफुटून कट केला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूला फील्ड केलं. चेंडू डायव्हर्ट झालाय. बघूया आपण जोपर्यंत स्वीपर कव्हरला येऊन चेंडूला फील्ड करतोय. 2 धावा परिपूर्ण केल्या. एक चांगला धावफलक म्हणला जाईल. 4 षटकांमध्ये लगावलं गेलं 33 धावा. 34 धावांचा पाठलाग करायचा. 8.50 ची सरासरी गाठावी लागेल प्रत्येक षटकामध्ये हा सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना पाहू शकाल आपण साई 11 पालघर. चला विनंती करेल दीपेशजी बसवत आले असतील तर कृपया करून आमच्या कॉम्बॉक्स कडे या. शिरगावला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत दीपेशजी बसवत साहेब. प्लीज आमच्या कमिटीचे सचिव आदरणीय सन्मान्य संदीपजी आंबा साहेबांना आपण संपर्क करा. नक्कीच नेक्स्ट इनिंगला सुरुवात होईल. आपण घेऊया छोटीशी विश्रांती. बोलूया डीजे मास्टर कडे. तदनंतर या मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर टू डीजे मास्टर. अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझन रग्याव. अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझन रग्याव. ताडी हाय तुझी कडक अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल. अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझन रग्याव. ताडी हाय तुझी कडक अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल. अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल.
धन्यवाद आभारी शुक्रिया डीजे मास्टर. तर लगेच शेतात सजून घ्या. आपण पाहणार आहोत 34 धावांचा पाठलाग करायचा. टीम बॅटिंग करण्यासाठी नेक्स्ट इनिंग मध्ये सज्ज होईल. नक्कीच पाहू शकाल आपण विशालजी चिंबाडे साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. वेलकम विशाल, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आपण 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला संघ आपण पाहू शकाल साई 11 पालघर संघ बॅटिंग साठी आला. दोन बॅटर, दोन सुरेख मित्र रोहित सर आणि जिग्नेश सर यांच्या माध्यमातून अशक्ष प्रयत्नाने अक्षय किशोर संके साहेबांच्या माध्यमातून नगरसेवक पालघर यांच्या माध्यमातून मला ट्रॉफीज स्पॉन्सर केले गेले महिला क्रिकेटसाठी. उद्या जे आपण पाहणार आहोत अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. आपण पाहिलं तर 4 वर्ष झाली या कमिटीला. 4 वर्षाहून पुरुष गट आपण क्रिकेट स्पर्धा पाहतोय, परंतु पहिल्यांदा 4थ्या वर्षामध्ये महिलांच्या पण क्रिकेट पाहणार आहोत. नक्कीच ही सुवर्ण संधी आहे आमच्यासाठी सुद्धा आणि पाहिलं तर आमच्या एसटी भगिनी सुद्धा साठी की चांगला प्लॅटफॉर्म त्यांना उभारून दिले गेले आमच्या कमिटीच्या माध्यमातून. रोहितचा पहिला चेंडू रोहितने फेस केलाय. सिंगल धाव नक्कीच श्री गणेश केला गेला. वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्या नक्कीच लगावली गेली धावफलकावर. 1 धाव. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. 1 धाव नक्कीच धावफलका लगावली गेली. 23 चेंडू बनवायचे अजून 33 धावा चा विजय अजूनही करायचा असेल. नक्कीच आता पाहिलं तर पहिला सामना विजय केला VCC स्पोर्ट्स ब. दुसरा सामना एकदंत सातपाडी. तिसरा सामना सातपाडी सी संघ. चौथा सामना कुठला संघ जिंकेल. एका बाजूला विजेता वीरेंद्रनगर तर एका बाजूला साई 11 पालघर. एका संघाच्या समोर विजेता नाव लगावलं गेलं, एका संघाच्या समोर ओम साईराम यांचं नाव लगावलं गेलं. कॅट करायचा प्रयत्न होता. सुरेख चेंडू खाली राहिला. विकेट किपर आपण पाहू शकता कैलास चेंडूला गॅदर करतोय. डॉट बॉल आलाय. 22 चेंडू बनवायचे अजूनही 33. चेंडू ऑन साइडला खेळला गेला. खेळाडू पाहू शकाल चेंडूवर येते. चेंडूला फील्ड करतोय. चेंडूला फील्ड केलं गेलं. परत एक सिंगल धाव. धावफलक 1 न पुढे सरसावेल. 2 धावा धावफलका लगावल्या गेल्या. यावेळेस फटका आता सुरेख खेळ आणि एक्स्ट्रा कव्हरला 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमारेच्या पार झालाय फरार. धावा येतील 4. पाहू शकाल चौकार आलाय फलंदाज मिस्टर रोहितच्या बॅट मधून. नक्कीच 1 मिनिट. नक्कीच पाहिलं तर चेंडू परत एकदा ट्रॅव्हल झाला रोहितच्या बॅटमधून चौकारला. बॅक टू बॅक दुसरा चौकार.
साई गणेश करवाळे. साई गणेश करवाळे संघाचे संघनायक. चला टॉस साठी या विनंतीशील शिरगाव संघ. चला कॅप्टन आमच्याकडे पोहोचलेले आहेत. चला साई गणेश करवाळे संघनायक टॉस साठी या. यानंतर होणारा सामना एका बाजूला शिरगाव, एका बाजूला शिरगाव तर एका बाजूला साई गणेश करवाळे. बोथ ऑफ कॅप्टन्स टॉस साठी या. परत एकदा का फटका सजवला रोहित खुताडे. यावेळेस नक्कीच हवी झालाय. लगातार वारंवार 3 चौकार, हॅट्रिक चौकार त्याच्या बॅटवर पाहायला भेटले. पहिला षटक संपुष्टात येतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 14 बिनगडी बाद. एकूण बनवायची 18 चेंडू 20 धावा. झुक झुक चाले पुरी काय नाही बोले. गाडी झुक झुक चाले. एक षटक 14 धावा. धावफलकावर 18 चेंडू 20 धावांची गरज. तर बघा आपण कैलास यावेळेस गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस फटका तर सुरेख खेळलाय. डावफलक 6 ने पुढे सरसावली केली. धावसंख्या जाऊन पोहोचेल 20-20. एकूण बनवायचे 14. येणारे चेंडू असतील 17 चेंडू आणि 14 धावांची गरज. चला टॉस साठी या साई गणेश करवाळे संघाचे संघनायक. तर एका बाजूला पाहू शकाल शिरगाव 11. साई गणेश करवाळे संघाचे संघनायक आलेले आहेत. तर एका बाजूला आपण पाहू शकाल शिरगाव 11. परत एकदा स्लोवन खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहेत. चेंडूला फील्ड करतील. चेंडूला फील्ड केले गेले 1 धाव. दर्शक 21 21 धावा. एकूण मिळवायचे 13. 16 चेंडू आणि 13 धावांची गरज. यावेळेस जिग्नेश माफ करा रोहितच्या बाजून आला षटकार. काय फटका सजवला गेला. मागील 4 चेंडूची गोष्ट मागील 4 चेंडूमध्ये रोहितने 3 चौकार 1 षटकार नक्की ठोकला. पूर्णपणे समीकरण बदललं गेलंय. धावा पाहू शकतो. फलकार लगावला गेला तब्बल 27. इकडून बनवायचे मात्र 7. साई गणेश करवाळे नक्कीच धन्यवाद असेल योगेश सर. आपण आपल्या शुभाचा टॉस केला गेला. नक्कीच योगेश सरांची एक खास गोष्ट आहे. या टी शर्टच्या मागे एक चांगले वर्ड्स लिहिले गेलेत. मामा भाचे असे लिहिले गेले योगेश सरांच्या टी शर्ट मध्ये. आणि नक्कीच मामा हा खूप महत्वपूर्ण व्यक्तिमत्व असतं. आई नंतर मामा हा खूप महत्वपूर्ण. माँ और मामा. राहुल सर क्या कहना चाहेंगे इसके बारे में. ऑन साइड ला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर तब्बल लगावली गेली. आपण पाहू शकाल 29. इकडून बनवायचे मात्र 28 झालेत. मात्र 6 धावांची गरज. 13 चेंडूने 6. यावेळेस जिग्नेश MSD स्ट्राईक मध्ये सामना फिनिश करेल काय. यावेळेस फिनिश करण्याचा प्रयत्न केला होता. जिग्नेशच्या चेहऱ्यावर स्माइल नक्कीच आहे. डॉट बॉल. षटक क्रमांक संपला गेला 2. पहिल्या षटकामध्ये 14 धावा होते. या षटकात सुद्धा 14 धावा जमा केल्या गेल्या. 28 धावा धावफलक पाहू शकाल. येणाऱ्या 12 चेंडूने 6 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. यानंतर होणारा सामना शिरगाव 11 विरुद्ध साई गणेश करवाळे. साई गणेश करवाळे संघाच्या संघनायकाने टॉस जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकार केलाय. शिरगाव 11 संघ आपले बॅटर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आणायचं. तिकडून तुमची बॅटिंग साठी संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल. आपण दक्षता घ्या. तर बघा आपण तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज होईल सुनील, ज्याने अप्रतिम बॅटिंग केली आपल्या संघासाठी. 33 धावामध्ये 23 धावा सुनीलच्या बॅटमधून पाहायला भेटले. एकमेव असा खेळाडू ज्याने चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी तो गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस सामना केला फिनिश. खेळ खल्लास. आणि यावेळेस विनिंग षटकार रोहित खुताडेच्या बॅटमधून 6. अप्रतिम बॅटिंग
सुरेख फलंदाजी या टुर्नामेंट मध्ये पाहिला तर मागील 6 दिवसामध्ये 120वा षटकार लगावला गेलाय. तो म्हणजेच रोहितच्या बॅटमध्ये 120वा षटकार आला आणि सामना विजय केला ते म्हणजेच 10 गडी राखून आणि पाहिलं 11 चेंडू राखून हा सामना विजय केला. मोठा विजय मानला जाईल. ते म्हणजे संघ आपण पाहू शकाल साई 11 पालघर. या सामन्याचा सामनावीर आपण देणार आहोत. अप्रतिम बॅटिंग नक्कीच केली. पाहिलं तर गोलंदाजी चांगली केली होती रोहित ने, परंतु 1 षटकामध्ये 8 धावा खर्च केला, 1 गडी बाद केला आणि फक्त